हॅलो फ्रेंड्स, रुईस किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। आज परत एक सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते। झुणक्याची वडी खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्यवस्थित शेवटपर्यंत बघा। खूप बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये मी सांगितलेल्या आहेत आणि खूप छान टेस्टी अशी आपली झुणक्याची वडी मी दाखवलेली आहे, त्यामुळे सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। आपल्या चॅनलवर नवीन आहेत तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा। करूया सुरुवात झुणक्याच्या वडीला। इथे एका भांड्यामध्ये सुरुवातीला तेल घ्यायचे। थोडं तेल साधारण मी एक 5-6 टेबलस्पून तेल घेते। त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी टाकून घेते आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो आपण हे सगळं तेलावरती छानपैकी परतवून घ्यायचे आधी। आता आपण त्याच्यामध्ये 1/4 टीस्पून हळद टाकून घ्यायची आहे, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धणे जिरे पावडर, 1 टेबलस्पून आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ। हे सगळ्या गोष्टी आपण छानपैकी मिक्स करून घेऊया। आता आपण त्याच्यामध्ये बारीक कोथिंबीर चिरलेली टाकून घेऊया आणि ती सुद्धा जराशी परतवून घेऊया। आता हे छानपैकी परतवून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 कप, 1 कप आणि अर्धा कप असं आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करूया आणि एकदम छानपैकी त्याला चांगली उकळी येऊन देऊया। आता इथे पाणी टाकल्यानंतर तुम्ही मिठाचं प्रमाण टेस्ट करून बघू शकता की जर मीठ कमी वाटत असेल तर आत्ताच वाढवलं तरी सुद्धा चालेल। हे बघा इथे छानपैकी उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बेसन म्हणजे चणा डाळीचं जे पीठ मिळतं मार्केटमध्ये ते मी मेजरिंग कपचे 2 कप घेतलेले आहे। 2 कप बेसनाला 1.5 कप पाणी लागतं। जर तुम्ही इथे 1 कप पाणी वापरलं तर 1.5 कप बेसन वापरायचं। म्हणजे इथे तर मी 2 कप बेसन वापरले म्हणून मी 1.5 कप पाणी घेतलं होतं आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून एक छानपैकी त्याचा असा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे मिक्स करताना अगदी व्यवस्थित मिक्स करायचे। चांगलं असं जरा प्रेस करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, कारण कुठेही आपलं बेसन म्हणजे आपल्या चणा डाळीचं पीठ हे असं सुकं सुकं राहिलं नाही पाहिजे, म्हणजे मग नंतर ते खाताना असं जरा वेगळं लागतील। म्हणून पूर्णपणे व्यवस्थित असं छान अगदी ते मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी न थांबता व्यवस्थित असं परतवत राहायचं, म्हणजे छानपैकी ते सगळं मिक्स होतं। जसं थांबून थांबून केलं तर मग ते मध्ये मध्ये असं सुकं बेसन राहिलं, गुठळी राहिली तर मग ते चांगलं नाही लागणार। आता एक मी 2 मिनिटाची त्याला झाकण ठेवून ते गॅस बंद करून तसंच ठेवून दिले। आता ज्याच्यामध्ये आपल्याला वडी करायची आहे तिथे एका असं एक आता प्लेट घेतली, त्याच्यामध्ये आपण सगळीकडे असं व्यवस्थित तेल लावून घेऊया, म्हणजे आपली वडी नंतर आपल्याला लगेच काढताना व्यवस्थित निघू शकते, चिकटणार नाही म्हणून। सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण जे थोडंसं आपलं वडीचं जे आपण आता मिश्रण तयार केलं होतं ते काढून घेतले आणि ते असं गरम असल्यामुळे आता मी असं एका ग्लासच्या ह्याने ते ग्लासला मी एका साईडने तेल लावलं होतं आणि ते असं व्यवस्थित असं मी ते एका लेवलला असं पसरवून घेतलेलं आहे। थोडंसं हाताने परत हाताला तेल लावून एकदम व्यवस्थित असं ते करून घेतलेलं आहे। आता थोडंसं गार्निशिंगसाठी मी त्याच्यावरती सफेद तीळ टाकून घेते। सफेद तीळ हे ऑप्शनल आहे, जसं काय टाकलंच पाहिजे तसं काही नाही, पण दिसायला अजून छान दिसतात आणि टेस्टला पण असं एवढं काय असं नाही, पण ते तीळ त्यानिमित्ताने खाल्ले जाऊ शकतात म्हणून मी त्याच्यावरती तीळ टाकले आणि ते पण थोडेसे असे प्रेस करून घेतलेले आहेत। आणि ह्या सगळ्या गोष्टी जरा गरम असताना सगळं केलं म्हणजे ही वडी थापून घेणं वगैरे, कारण का गार झाल्यानंतर ती व्यवस्थित थापली जाणार नाही आणि त्याचे असे तुकडेही काढता येणार नाही। चुरीला पण तेल लावून आपण कटिंग करून घ्यायचं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत त्या ते वडीचं सगळं मिश्रण हे गरम असतानाच करायचं आहे। असं पूर्ण थंड करून मग ते थापायला घेतलं तर ती पाहिजे तशी थापली जाणार नाही, पाहिजे तशी आपली वडीचे तुकडे पडणार सुद्धा नाही। त्यामुळे शक्यतो गरम असतानाच सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या त्या। ही नुसती सुद्धा अशीच वडी खायला सुद्धा खूप टेस्टी लागते, फक्त आपण थोडीशी ती शॅलो फ्राय करून घ्यायची। त्याच्यामुळे आता तुम्हाला आधी मी दाखवते की वडी आपली किती मस्तपैकी झालेली आहे।
हे बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे ती वडी. तुम्हाला ह्याच्याहून अजून पातळ करायची असेल तरीसुद्धा केली तरीसुद्धा खूप छान लागते. आता एका पॅनमध्ये मी तेल थोडं टाकून घेते. तेल छानपैकी गरम झाल्यानंतर आपण आपल्या वडी हे दोन्ही बाजूनी छानपैकी क्रिस्पी अशा फ्राय करून घेऊया. दोन्ही साईडनी छानपैकी अशा आपण गोल्डन क्रिस्पी अशा करून घ्यायच्या आहेत त्या. आता दुसरी बाजू पण मी व्यवस्थित अशी क्रिस्पी करून घेते. हे बघा तुम्ही बघू शकता एक साईड इतकी छान झालेली आहे. अशा पद्धतीने आपली मस्तपैकी झुणकावडी ही तयार झालेली आहे. खूप टेस्टी सुंदर अशी झुणकावडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि अशा खूप साऱ्या सुंदर सुंदर रेसिपी बघण्यासाठी रुईज किचन 22ला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया अजून नवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत आपली झुणकावडी एन्जॉय करा.